हमें मंत्री पद की कोई महत्वाकांक्षा नहीं है। वह समय जब हमने आरक्षण से इस्तीफा दिया और बैठक में भाग लिया, इसलिए हमें मंत्री पद की चिंता नहीं है। सवाल मंत्री पद का नहीं बल्कि आपकी पहचान का है। हमें न्याय के अपने अधिकार की लड़ाई में भागीदारी की आवश्यकता है। हम विधानसभा में भी अपनी आवाज उठाएंगे और सड़कों पर भी लड़ेंगे। हम न केवल राज्य में बल्कि पूरे देश में ओबीसी के अधिकारों के लिए अपनी आवाज उठाएंगे और इसके लिए हमें सभी का समर्थन चाहिए। पूर्व उप मुख्यमंत्री ने कहा कि राज्य में छगन भुजबल अखिल भारतीय महात्मा फूले समता परिषद की राज्य स्तरीय बैठक आज नासिक के छत्रपति संभाजीनगर रोड स्थित जेजुरकर लॉन में राज्य के पूर्व उप मुख्यमंत्री छगन भुजबल की उपस्थिति में हुई। वह उस समय बोल रहे थे। बैठक की शुरुआत में महापुरुषों की प्रतिमाओं पर पुष्पांजलि अर्पित की गई है। पूर्व सांसद समीर भुजबल, पूर्व विधायक पांडुरंग अभंग, शिवाजीराव नलावड़ी आदि मौजूद रहे हैं। विभिन्न समुदाय के लोग उपस्थित थे। असे काही वक्त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवलं. मोदी साहेबांनी, रमेश शाह साहेबांनी त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघ कुणाला द्यायचा याची चर्चा झाली. त्यावेळेला नाशिक आल्याबरोबर त्यांनी सांगितलं इथे भुजबळ उभे राहतात. शिंदे साहेबांनी सांगितलं, शिंदे होते तिथे, फडणवीस होते, अजित पवार वगैरे सगळे होते. तर त्यांनी सांगितलं की आमचा इथे सिटिंग कॅन्डिडेट आहे. शिंदे साहेब म्हणाले, त्यांनी सांगितलं की नाही त्यांना माझ्याकडे पाठवून द्या, मी त्यांना समजवतो. त्याच्यानंतर सगळे गप्पा बसले. होळीच्या दिवशी मी आणि समीर नाशिकला यायला निघालो. अर्ध्या वाट्यातून प्रफुल्लभाई पटेल, तटकरे आणि अजितदादा यांचा निरोप ताबडतोब अजितदादांच्या घरी या म्हणजे देवगिरीवर आम्ही गेलो. म्हटलं काय झालं अचानक? कोणी असं झालं, रात्री 3 वाजेपर्यंत मीटिंग होते. आम्ही राहिलो उशिरा आणि आता तोपर्यंत 1 वाजला होता. तर हा असा निरोप आहे. म्हणजे काय, मी तर तिकीट मागितलं नाही, उन्हात आम्ही पुढे नव्हता बघायला. पण नाही, पण तुम्हालाच उभं राहा. म्हटलं सगळे कोण उभं राहा? नाही, तुम्हालाच उभं. त्यांनी सांगितलं आम्ही काय करणार. मग म्हटलं 24 तास द्या, उद्या येतो. दुसऱ्या दिवशी गेलो. म्हटलं बाबा मला नको तुम्ही. ते म्हणे अजिबात काही चालणार नाही, तुम्हाला उभं राहावं लागेल आणि तुम्हाला उभं राहायचं नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा. म्हटलं ठीक, राहतो उभं. आलो नाशिकमध्ये. सगळ्याच समाजाशी, सगळ्याच धर्माशी, सगळ्याच घटकांशी चांगले संबंध आपले. प्रचंड कामाचा हे जे काय उभं केलेलं आहे पुण्या नाशिकमध्ये, रस्ते असेल, फ्लायओव्हर असेल, एअरपोर्ट असेल, ट्रॉली असेल किंवा क्लब असेल, काही काय असेल ते सगळ्यांना आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे आहे डेव्हलपमेंट आहे काय उभे राहा. निश्चितपणे तुम्हाला मोठं पद तिकडे सुद्धा मिळेल आणि जास्तीत जास्त आपल्याला योजना मिळतील. आणि 1 आठवडा गेला माझं नावच कोणी घेईल. 2 आठवडे गेलं नावच काय गेलं. 3 आठवडे झाले नावं संपायची पाळी आली, तरी नाव 4 आठवडे झाले. आता हे छोटी 2-4 तासात राहिले होते जाहीर व्हायचे. मी म्हटलं बस आता किती थांबायचं. मला करा. मी तर मागितलं नव्हतं, तुम्ही सांगितलं म्हणून उभं राहिलो. उभं राहण्याची तयारी केली आणि वाट बघतोय. मी काही सहन करणार नाही. मी स्वतःहून जाहीर केलं की मी उभं राहत नाही. पण त्यावेळेला त्या दिवशी कुणीही काही सांगितलं नाही मला की नाही भुजबळ साहेब तुम्ही उभे राहणार आहात. नाही बोलले. 10 दिवसांनी मग बोलायला लागले. मग भुजबळ साहेबांनी घाई केली. आणि मी घाई केली तर ठीक आहे, मग तुम्ही पण घाई करायची होती ना, ताबडतोब सांगायची. घाई केली म्हणून सांग बर ठीक आहे जाऊ. पुढे पुढे मग काय झालं, ते निकाल काय लागले त्याच्यामुळे त्याच्यामुळे जी नाराजी आली त्याच्यामुळे आणखी 5-7 ठिकाणी उलटे निकाल लागले. ठीक आहे, ते काय आपल्याला सांगायला कल्पना. राज्यसभा आली तर मला सांगण्यात आलं की सुनीत्रा ताई जी आहेत त्या पडल्या, त्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल. ठीक आहे, मी काय बोलणार. ठीक आहे जाऊ. दुसरी आणखी एक राज्यसभा आली. ती राज्यसभा होती, सातारची जागा आम्हाला मिळाली, परंतु ती बीजेपीला पाहिजे होती उदयनराजेसाठी. बीजेपीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो, ती जागा आम्हाला द्या. त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते. मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ.
ठीक आहे. तर आमच्या अजितदादांनी वगैरे सर मान्य केलं आणि सांगितलं तुम्हाला नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे होतं, मी तुम्हाला खासदार करेन. आणि परत त्याचं नाव आलं खासदार. आणि आपण म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना, हे असं सांगण्यात एक खासदारासारखी पोस्ट ऍडमिशन मिळालं, नोकरीत असेल, धंद्यात असेल, शाळेत असेल. पण कुणबी असलेला आमच्या 128 पेक्षा जास्त असलेला 132चा मनुष्य आहे, त्याला नाही मिळालं. म्हटलं का? कारण तिथे 136 वाला जो आहे हा दुसऱ्या जातीचा होता, म्हणून त्याला नाही मिळालं. आम्ही तेच म्हणतोय, अरे 350 पेक्षा जास्त जातीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जर आलात तुम्हालाही काही मिळणार नाही, इतरांचंही काय होणार, वेगळा आरक्षण. आणि त्यातून त्यांना मग सांगण्यात आलं, त्यांचं म्हणणं होतं की जो EWS म्हणजे इकॉनॉमिकल विगर सेक्शन साठी 10% जे मोदी साहेबांनी दिलं ते जे आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेला जाहीर झालं 10%मध्ये फक्त एकटा मराठा समाज 8.5% होता. एकटा मराठा समाज 8.5%. आणि तुम्हाला मी हेही सांगतो की मराठा समाजाचे 58 मोर्चे झाले शांततेनं. त्याच वेळेला गुजरातमध्ये पाटीदार, वरती गेल्यानंतर राजस्थान, तिकडे गुजर, जाट सगळे जे टाकू ते सगळे जे आंदोलन होती ती 10% आरक्षण दिल्यानंतर संपली, कारण त्याच्यामध्ये ती मंडळी जाऊन बसली. त्याचप्रमाणे मराठा समाजाची मंडळी सुद्धा यात जाऊन बसली. पण आता काय झालं? आता असं झालं मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळालं म्हणून ते कुठेही जाऊ शकत नाही. ओबीसी समाज आणि दलित समाज त्यांचं आरक्षण त्यांना मिळालं म्हणून ते सुद्धा जाऊ शकत नाही. EWS मध्ये आहे कोण? 10% आहे कोण? कारण एका आरक्षण एकदा मिळालं तर दुसऱ्या आरक्षणात तुम्हाला घुसता येत नाही. आणि आज परिस्थिती आली अशी आहे की नुकसान होत आहे. त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाचं. मी सांगितलं पण त्यांना सांगा ना, तुमचे जे नवीन नेते जे आहेत त्यांना समजून सांगा. मी तर तुमच्या बरोबर बसायला तयार आहे, मार्ग काढायला तयार आहे. पण आपण एक लक्षात ठेवा, आपण मराठा विरुद्ध नाही. आपण जे लोक आमच्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न करतात असे जे कोणी असते त्या सगळ्यांना विरोध करणं हे तुमचं माझं काम राहणार. त्यांना ठणकावून सांगावं लागेल, पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरं जाळा, हॉटेल जाळा, शिक्षण संस्था जाळा, म्हणजे बाप होता कामा नये, सहन करता का. आणि त्यावेळेस ते झालं. आणि मी ते सगळं वर्तमानपत्र आणि त्याच्यावर पाहिलं टीव्हीवर आणि धावत गेलो आणि उभा नाही. लोक एवढे घाबरलेले, भेदरलेले. लोक काय घाबरलेले? नेते सुद्धा घाबरलेले. कुणी निषेध केला सांगा? कुणी त्याच्या विरुद्ध बोलले सांगा? नेते जिथे घाबरले तिथे सामान्य जनता किती घाबरली असेल. त्या सामान्य जनतेला तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहोत आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत. आम्ही एक आहे, सेफ आहे. असं सेफ आहे. सगळे हिंदू मुसलमान आम्ही सगळे सेफ आहोत. ओबीसीची मंडळी, मागासवर्गीय मंडळी एक असतो तो. होय, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही लोकांना माहित नसेल. मी त्यावेळेला त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते आमचे जे आहेत ना शबीर अन्सारी साहेबांना माहिती आहे, दिलीप कुमारजी आले होते मंत्रालयात. त्यांनी सांगितलं, भुजबळजी तुम मारी